नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण दिवाळीच्या फराळाची तयारी करत असतात। सगळेजण लाडू बनवायला घेतात। आता लाडू बांधण्याचा आता त्यांचा हा क्षण सुरू असतो। तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसतात। तेव्हा आता आबा म्हणतात की चला तर आता हसू बाजूला आणि जरा पटकन करायला घ्या, म्हणजे दिवाळीच्या फराळ लवकर तयार होईल। तेव्हा आता कला ही अद्वैतकडे बघून हसते आणि म्हणते की चांदेकर, हे बघ, अरे तू चांदेकर चिडलास तर तुझे जे काही गाल आहे तर ते अगदी लाडवासारखे गोल आणि गोड दिसतात। तेव्हा आता रोहिणीचा तर खूप हे ऐकून जळफळाट होतो। अद्वैत आता कलाकडे पाहत असतो आणि कला तर खूप खुश होऊन आपल्या चांदवाकडे बघत हसत असते, म्हणजे चांदेकरकडे। आबा सुद्धा आता त्यांचंही बोलणं ऐकून खूप खुश होतात आणि हसतात। तर नैना आणि रोहिणी यांना अगदी जळफळाट होत असतो। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे तुझे प्रयत्न खूप चांगले आहेत, पण नेमकं लाडू कसा बांधायचा हे तुला कळत नाही, त्याबद्दल मी तुला सांगू का? तेव्हा आता कला विचारते की अरे लहानपणी तू अगदी मातीचे गोळे केले होतेस का? मग अगदी तसंच आहे। अद्वैत म्हणतो की हो, आणि हे बघ, अरे चिकन माती कशी आहे तर ते त्याचा अंदाज घेऊन आपण मात्र हे गोळे बनवत असतो। मग अगदी तसेच आहे, आपण सुद्धा अगदी तसेच घ्यायचं आणि तसेच एकदम छान असे गोळे बनवायचे। लाडूचं सुद्धा अगदी तसंच असतं। आणि चल घे बरं आता सारंगी हातामध्ये। कला आता लाडू कसा त्याला बांधायचं हे शिकवत असते। तेव्हा आता सरोज आबांना खुणावते की बघा कला आणि अद्वैत या दोघांचं किती छान सुरू आहे। तर सगळेजण आता कला आणि अद्वैत या दोघांकडे बघतात। आबांचे तर अगदी या दोघांकडे बघून डोळे भरून येतात। आनंद अश्रू आता त्यांना अगदी होत असतात। इतकं छान त्या दोघांचं सुरू असतं। रजनी आणि सरोज तर खूप खुश होऊन हसत असतात, परंतु नैना आणि रोहिणी यांचे मात्र डोळे अगदी आणि चेहरे बघण्यासारखे होतात। जसे कला सांगेल तसा आता अद्वैत लाडू आणि कला खुशून त्याला विचारते की झाला ना लाडू तयार? तर अद्वैत म्हणतो की हो, बघ किती छान झाला। आणि आबांना आता अद्वैत खुशून तो लाडू दाखवतो। तर आबा म्हणतात की अरे वा वा वा। तेव्हा आता रजनी म्हणते की हो जमलं बरं का? तर आबा म्हणतात की खूपच छान। त्यावर आता अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ खरे, अगं एक गोष्ट तुझ्या लक्षात आलीस का? हे बघ ना, आता बघ ना, अगं ही गोष्ट मला जमत नव्हती, तुम्हाला ती गोष्ट समजून सांगितली, मला शिकवली, मग हे बघ तसेच मात्र तुझ्या अगदी वाईटामध्ये मी नेहमी तुझी साथ दिली। तुला ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्या मी तुला हाताला धरून शिकवल्या। याचाच अर्थ काय होतो की आपण मेड फॉर इच अदर आहोत। कला आता खुशून अद्वैतकडे बघत हसते। सरोज मात्र आता ह्या दोघांचं प्रेम पाहून तिला सुद्धा खूप आनंद होतो। ती सुद्धा आता हे बोलणं ऐकत हसत असते। अद्वैत खुशून कलाला म्हणत असतो की आपली केमिस्ट्रीच अशी आहे की कुठल्याही गोष्टीमुळे आपलं नातं हे बिघडणार नाही। तर आणि हे बघ, जरही आपल्या नात्यामध्ये फूट पडत असेल असं तुला वाटत असेल तर तसं मी कधीही होऊन देणार नाही, विश्वास ठेव तू माझ्यावर। आणि तेवढ्यात आता सोहम अगदी तयारी करून बाहेरून आलंय, आताच येतो आणि म्हणतो की बाहेरची सर्व तयारी झालेली आहे, आता फक्त आकाश कंदील लावण्याचं बाकी आहे आणि ते काम मी पूर्ण करतो। तर आबा म्हणतात की बरं ठीक आहे, म्हणजे कसं की आपल्याला पहिल्या दिवशी तो लावता येईल। आणि आबा एकदा तुम्ही बाहेरची तयारी मी केली ती बघून घेतात का स्वतःच्या डोळ्यांनी? तेव्हा आता आबा म्हणतात की हो हो। तेव्हा आता सोहम म्हणतो की हो हो मी जातो। तर अद्वैत त्याला म्हणतो की लाडू घेतोस का? तर सोहम म्हणतो की नको, मी जातो तयारीला। सोहम खुशून बाहेर निघून जातो आणि तेवढ्यात कला ही आता चांदेकरला म्हणते की चांदेकर, अरे ऐक ना, अनामिका गेल्यापासून सोहमचं दारू पिणं हे बंद झालं आणि हे बघ ना, अरे तो खूप बदललेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हीच ती योग्य संधी आहे। तेव्हा अद्वैत विचारतो की कसली? तर कला म्हणते की अरे त्याच्याशी बोलण्याची। आणि बघ ना, अरे चांदेकर तू त्याचा मोठा भाऊ आहे, त्यामुळे मन मोकळेपणाने तू त्याच्याशी बोलू शकतो, त्यामुळे मला असं वाटतं की एकदा तू जावं आणि त्याच्याशी बोलावं। त्यावर आता अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, आलोच मी, असे बोलून अद्वैत लगेच आता सोहमशी बोलायला बाहेर निघून जातो। तेव्हा मात्र आता सोहम आपल्या रूम मध्ये कंदील बनवत असतो। तेव्हा अद्वैत येतो आणि आता सोहम म्हणतो की अरे दादा ये ना। तर आता आतमध्ये आल्यानंतर अद्वैत त्याला विचारतो की काय रे, तुझा कंदील अजून पूर्ण नाही झाला का? तेव्हा सोहम हसतो आणि म्हणतो की दादा, अरे आत्ताच कुठे मी सुरू केलेला आहे। तर अद्वैत त्याला म्हणतो की अरे मग माझी काही तुला मदत हवी आहे का? तेव्हा सोहम म्हणतो की नकोय। तेव्हा आता सोहम नाही म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो की अरे बरोबर आहे, तू तर क्रिएटिव्हिटी माणूस आहे, तू कशाला माझी मदत घेशील बरं? तेव्हा सोहम हसतो आणि म्हणतो की दादा, अरे कसली इतकी मस्करी करतोस रे, तू तर अगदी परफेक्शनिस्ट आहे, मग तू कशाला माझी आता मस्करी करतोस? म्हणजे तू माझ्यापेक्षा अगदी परफेक्ट आहे। तरी सुद्धा दोघे आता खूप हसतात। सोहमला इतकं खुश बघून अद्वैत त्याच्याकडे पाहतच असतो। तेव्हा आता अद्वैत लगेच आता सोहमला म्हणतो की ऍक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं होतं। तेव्हा सोहम विचारतो की अनामिका बद्दल का? तर अद्वैत म्हणतो की हो। तेव्हा आता सोहमचा चेहरा लगेच पडतो।
तर अद्वैत त्याला म्हणतो की हे बघ, मला असं वाटतं आपण अनामिकाला परत बोलवायला हवं, म्हणजे प्रयत्न करायला हवे. तेव्हा सोम म्हणतो की दादा हे बघ, मला नाही वाटत की आम्ही परत एकत्र येऊ शकतो आणि एकमेकांशी पुन्हा पूर्वीसारखं बोलू शकतो. आणि जरीही मी तिच्याशी बोलायला लागलो तरी सुद्धा प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि अटॅचमेंट असं आमच्यात काहीही नसतं आणि परत परत तेच तेच आमच्यामध्ये भांडण, आरडाओरडा आणि जे काही अगदी म्हणजे एकमेकाबद्दल राग हे पुन्हा काही सुरू होतं आणि आमच्यामध्ये पुन्हा तेच होईल असं मला वाटतं. त्यामुळे खरंच काही करून उपयोग नाही, त्यामुळे नकोच. आणि हे बघ, मला तर आता असं वाटायला लागले की आता आम्ही एकमेकांसाठी बनलेलोच नाही म्हणून. सोम आता काहीतरी घेण्यासाठी उठतो तर आता अद्वैत सोमचं हे सर्व बोलणं ऐकून विचार करतो आणि त्याला विचारतो की का सोम, तुला का असं वाटतं? त्यावर आता सोम म्हणतो की दादा हे बघ, अरे नक्की सोलमेट म्हणजे नक्की काय असतं हे मला माहितीच नव्हतं. सोलमेट म्हणजे तो काय असतो की जो आपल्याला समजून घेतो, नेहमी आपल्या सुखदुःखात बरोबर असतो. आपण जगासाठी जरी चुकीचं असलो तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत किंवा आपल्याबद्दल जे काही प्रेम असतं ते कधीच कमी होत नसतं. इनफॅक्ट म्हणजे ती व्यक्ती आपल्याला चूक सुधारण्यासाठी मदत करते. तेव्हा अद्वैत लगेच विचारतो की मग अशी व्यक्ती कोण आहे तुझ्या आयुष्यामध्ये? तेव्हा आता सोम लगेच का असे म्हणतो, त्याला काजल म्हणायचं असतं. परंतु आता तो पुन्हा बोलायचं थांबतो तर अद्वैत त्याच्या जवळ येतो आणि विचारतो की का थांबलास? का म्हणजे नक्की काय? का याचं उत्तर काय आहे? अद्वैत त्याला पुन्हा विचारतो की सांग, अरे अशी कोण व्यक्ती आहे तुझ्या आयुष्यामध्ये? अरे सोम, सांग ना मला, सांग लवकर, कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा आता सोम थोडासा अडखळतो आणि स्पष्ट शब्दात तो आता काजलचं नाव घेतो. काजल म्हणल्यानंतर आता अद्वैत काहीच बोलत नाही, तो फक्त सोमकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे काजल भाजीपाला घेण्यासाठी तेथे बाजारात येते आणि 2 मेथीच्या जुड्या घेते आणि विचारते की किती रुपयाला आहे? तर ते दादा म्हणतात की 60 रुपयाला. काजल म्हणते की दादा काय बोलतात, 60 रुपयाला कोणीही मेथीची जुडी विकतात का? तुम्ही एक काम करा, भाव कमी करा. तर ते दादा म्हणतात की ताई, अहो नाही परवडत. तेव्हा काजल म्हणते की असं कसं नाही परवडत, कमी करा बरं. तेव्हा आता ते दादा म्हणतात की पाऊस पडत आहे अजूनपर्यंत, त्यामुळे भाजीचे भाव जरा जास्तच वाढलेले आहे. तेव्हा काजल म्हणते की मला माहिती नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी नेहमी तुमच्याकडून भाजी नेत असते, मग आज कशाला तुम्ही इतके भाव वाढवतात? द्या बरं जे काही नेहमीच्या भावात. तेव्हा ते दादा म्हणतात की नाही परवडत. आणि असं करता करता सोम आणि जे काही ते दादा आहे तर एकमेकांशी गप्पा करत असतात. तेव्हा काजल मात्र आता त्या दादांशी इतक्या छान गप्पा करत असते आणि तेवढं त्या दादांची जी बायको आहे तर तेथे येते. आता या दोघांना इतकं छान असं हसताना आणि गप्पा करताना पाहून तिचा आता जो काही काजलबद्दल गैरसमज आहे तर तो उफाळून येतो. रागानेच ती आता आपल्या बांगड्या सावरत पुढे येते. त्यानंतर मात्र आता इकडे लाडू बनवण्याचं जो काही यांचा काम आहे ते अजूनपर्यंत तसंच सुरू असतं. लाडू सगळेजणी बनवत असतात. तेव्हा आता सगळेजण लाडू बनवण्यात मग्न आहे हे बघून आता रोहिणी आपल्या मनाशी म्हणते, तर या गोष्टीचा, या संधीचा आपण फायदा घ्यायलाच हवा. फक्त ग्रंथातील एक पान फाडून काही उपयोग नाही, जरा जास्तच पान आता फाडावे लागतील आणि ते पान मला लंपास करावे लागते, कारण ते एक पान अद्वैत आणि कला कधीही जोडू शकतात. त्यामुळे मला आणखीन पुढचे पान फाडायला हवेत, कारण दोघेही चिवट आहे, कोणतंही काम ते सहजपणे करू शकतात. तेव्हा आता रोहिणी हे ठरवते. तर आता इकडे अद्वैत सोम असं म्हटल्यानंतर, सोम याचा अर्थ असा होतो की तू तिच्याबद्दल इतका सिरियस आहे का? सोमच्या डोळ्यात पाणी असतं आणि काजल विषयीचं प्रेम असतं. आणि हे बघ सोम, 1 मिनिट, मी तुला जितकं ओळखतो, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुझ्या मनात काही फिलिंग्स असतील तर उगाच त्या व्यक्तीला तू जवळ करणार नाहीस किंवा तिला त्रास देणार नाही. मला नेमकं सांग की एक्झॅक्टली तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे? तेव्हा आता सोम सांगायला तयार नसतो. तो म्हणतो की दादा हे बघ, तो विषय नकोय, मला माझं काम करून दे, मी फक्त काम करतो, तो विषय नकोच. अद्वैत ऐकायला तयार नसतो. अद्वैत आता त्याच्या हातातील सर्व वस्तू बाजूला ठेवतो आणि ते काम बाजूला ठेव, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असे पुन्हा म्हणून तो सोमला विचारण्याचा प्रयत्न करतो. मला सांग बरं सोम, एक्झॅक्टली तुझ्या मनामध्ये काय चाललेले आहे? तर तेव्हा सोम म्हणतो की दादा मी तुला खरं सांगू का, सगळ्यात अगोदर काजल माझी मैत्रीण होती. हाय हॅलो पासून अगदी पाठीवर थाप मारेपर्यंत चल रे मित्रा असं म्हणणारी, मी जर नाराज असेल तर सोड ना यार असं म्हणून कायम माझ्या सोबत राहणारी. परंतु तिने कधीही मला विचारलं नाहीस की अरे तू असं का केलंस, अरे तू असं का वागलास. मी जर एखादी गोष्ट शांतपणे जर केली असेल तर ती मला कधीही त्याबद्दल विचारत नव्हती आणि अगदी शांत त्यावर फिलिंग सुद्धा द्यायची.
आणि जर तिला एखादी गोष्ट माझी पटली नसेल तर ती मला समजून सुद्धा सांगायची। परंतु हेपक तिने कधीही आतापर्यंत मला जज केलेलं नाही। आणि हेपक अरे जेव्हा माझी पेंटिंग विकत नव्हती तेव्हा मात्र तिने तिच्या कॅफेमध्ये माझ्या पेंटिंगचं एक्झिबिशन लावलं। जेव्हा मला काहीच जमत नव्हतं, मी काहीच करू शकत नव्हतो, तेव्हा मात्र माझ्यासोबत ती होती। आता अद्वैत हे सर्व ऐकून घेत असतो। त्यानंतर आता इकडे ह्या भाजीवाल्या दादांची बायको काजलच्या मागून येते आणि तिचा हात धरून विचारते की काय अगं काय मगासपासून काय सुरू आहे तुझं? ही असली तुझी थेरा आहे तर तुझ्या ते यारांकडे दाखायची, माझ्या नवऱ्याजवळ नाही। आणि तुझ्या जाळ्यात माझ्या नवऱ्याला अडकू नकोस, मी तुला सांगून ठेवते। तेव्हा आता काजल हे सर्व ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी येते आणि ती ताईला म्हणते की ओ ताई। तेव्हा मात्र आता ही भाजीवाली जी काही आहे तर ती खूप भांडत असते। आणि आता इकडे दिनकर स्टॉलवर आता जे काही आपलं हे मिसळ पाव आहे तर तो विकत असतो आणि त्याच्या कानावर हा आरडाओरडा ऐकू येतो। आता दिनकरला हे सगळं ऐकू आल्यानंतर आणि धावतच तो तिकडे येणार असतो। तर आता ही बाई काजलला म्हणते की हे बघ अगं तुझ्या तोंडातून माझं नाव सुद्धा घेऊ नकोस आणि खोटी नाती आमच्या बरोबर जोडू नको, मी तुला सांगून ठेवते। तेव्हा आता भाजीवाले दादा म्हणतात की सुनंदा अगं तू काय बोलतेस? अगं ती मेथी भाजी विकत घ्यायला आली होती। परंतु आता ही दादाची बायको सुनंदा काही ऐकून घ्यायला तयारच नसते। ती म्हणते की अरे तू गप्प बस आणि काय हो ही फालतू पोरगी तुमच्याशी काय इतकी दात काढून बोलत होतीस? तेव्हा काजल बिचारी आता त्या सुनंदाला समजवण्याचा प्रयत्न करते की हे बघा तुम्ही काही कसं बोलतात, असं काही नाही हो, तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या ना अगोदर, मी फक्त त्यांच्याकडून भाजी विकत घेत होते आणि भाजीचे भाव कमी करत होते। तेव्हा मात्र आता ही सुनंदा ऐकून घ्यायला तयारच नसते। आजूबाजूचे सगळे काही आता बाजारातील लोक तिथे जमतात आणि हा जो काही तमाशा सुरू आहे पाहत असतात। दिनकर मात्र आता हा आरडाओरडा बघतो, नेमकं काय सुरू आहे हे तो आता लांबूनच पाहत असतो। त्याला अजूनपर्यंत काजल काही तेथे दिसलेली नसते। आता इकडे सगळेजण लाडू बनवत आहे। या संधीचा फायदा घेऊन रोहिणी धावतच पुन्हा कला आणि अद्वैतच्या रूममध्ये त्या ग्रंथाचे पान फाडायला येते। त्यानंतर आता इकडे सोम मात्र अद्वैतला म्हणत असतो की हे बघ दादा तुला तर माहिती आहे की मी खरंच किती म्हणजे शांत आहे, मी सगळ्यांशी मन मोकळेपणाने नाही बोलू शकत, एखादा दोनच माझा असा कोणीतरी जवळचा मित्र होऊ शकतो। अरे पण काजल काही कमालीचीच होते, कारण सगळ्यांचीच तिची अगदी यारीची दोस्ती आहे। ती काही अगदी खास अशी वेगळीच होती, सगळ्यांना समजून घेणारी। आणि हे बघ अरे आम्ही स्वभावाने कितीही ऑपोजिट असलो तरी सुद्धा ती माझी बेस्ट फ्रेंड झाली। म्हणजे ती कितीही आमचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध जरी असले ना तरी सुद्धा आम्ही एकमेकांचे खास असे मित्र बनलो। परंतु हे बघ अरे तिच्यावर घरच्या जबाबदाऱ्या होत्या दोघांवर सुद्धा, म्हणून आता म्हणजे तिला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं आणि त्यातच म्हणजे हळूहळू ती माझ्यापासून दूर जायला लागली। आणि हे बघ ना अरे त्याच दरम्यान अनामिका माझ्या आयुष्यामध्ये आली आणि मग ते लग्न कधी ठरलं कसं ठरलं हेच माझं मला नाही कळाले। परंतु हे बघ अरे अनामिकाला माझ्याशी लग्न करायचं होतं, तुमच्या सगळ्यांचा होकार होता म्हणून मी काहीच बोललो नाही तर। परंतु हे बघ अरे लग्नाच्या दिवशी माझ्या लक्षात आले की काजलचं माझ्यावर प्रेम होते म्हणून, आणि त्यावेळेस तिने मला प्रेमाची कबुली दिली आणि पुढे काय झालं हे तर तुला माहितीच आहे। परंतु हे बघ ना अरे तोपर्यंत माझ्या हातामध्ये काहीच नव्हतं, लग्नाच्या या पॉइंट पर्यंत मी काहीच आता येऊ शकणार नव्हतो, काहीच निर्णय तिला देऊ शकणार नव्हतो, कारण त्यावेळेस वेळ मात्र माझ्या हातून निघून गेलेली होती। तेव्हा मात्र आता अद्वैत हे सगळं काही सोमचं बोलणं ऐकून घेतो आणि म्हणतो की सोम अरे याचा अर्थ असा होता की शेवटी लग्नाच्या वेळेस सुद्धा तुझ्या मनामध्ये काजलच होती। तर सोहम लगेच हो असं उत्तर देतो। त्यानंतर मात्र आता इकडे काजल आणि त्या सुनंदाचं जे काही अजून वाद आहे ते सुरूच असतात। सुनंदा मात्र आता काजलचा वाटेल तसा अपमान करत असते। तेव्हा आता दिनकर हे सर्व पाहतो आणि विचार करतो हे सगळे लोक तिकडे का जमले असतील, नक्की तिथे काय झाले असेल, नक्की तिकडे काय सुरू आहे। त्यानंतर आता इकडे काजल सुनंदाला म्हणत असते की हे बघा तुम्ही काही चुकीचे आरोप माझ्यावर करू नका। तेव्हा आता ती बाई अगदी काजलला मारायला धावते। अगं चुकीचा आरोप कुठे करते तू, काय अगदी बाई आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे। दिनकर तेवढ्यात धावतच येतो। दिनकर म्हणतो की ओ बाई काय बोलतात माझ्या मुलीला इतकं वंगाळ तुम्ही आणि कशासाठी बोलतात। तेव्हा आता ती सुनंदा काही ऐकून घ्यायला तयारच नसते। ती म्हणते की काय कशासाठी, की तुमची दलिंदर पोरगी आहे तर ती माझ्या नवऱ्यावर डोळे टाकत होती। तेव्हा आता दिनकर ओरडतो। दिनकर सुनंदाला म्हणतो की काय बोलतात तुम्ही। तेव्हा आता ही सुनंदा म्हणते की जे काही बोलते ते एकदम बरोबर बोलते, ही जर येथे कोल्हापुरात राहिली तर सगळ्या बायकांचे संसार मोडेल, कारण एक नंबरची घाण अशी घाणेरडी औलाद आहे ही, अगदी सगळ्यांना नादी लावणारी, त्यामुळे ह्या मुलीला तर येथून कायमची हकललीच पाहिजे। तेव्हा दिनकर तिच्यावर ओरडतो की तुम्ही काही पण कसं बोलतात। तेव्हा तर ही सुनंदा ऐकायला तयारच नसते आणि म्हणते की हो मी बरोबरच बोलते, माझी पोरगी त्यातील नाही आणि तुम्ही काही पण कसं बोलतात आणि बोलताना जरा भान ठेवत जा।
तेव्हा आता दिनकर काजलला म्हणतो की चल, तेव्हा आता ही सुनंदा ओरडते की हो हो चला चला घेऊन जा तुमच्या मुलीला, आणि आपल्या नवऱ्याला म्हणते की तुम्ही कामाला लागा, आणि आजूबाजूचे जे काही लोक जमलेले आहेत त्यांना म्हणते की तुम्ही कामाला लागा. त्यानंतर आता इकडे काजलला इतकं वाईट वाटतं. ती आता आपल्या दिनकर बाबांना म्हणते की हे बघा बाबा, सगळेजण माझ्याबद्दल असा चुकीचा वाईट विचार का करतात, आणि हे बघा बाबा, इतक्या लवकर माझं हे नाव कसं खराब झालं असेल. तेव्हा आता दिनकर म्हणतो की हे बघ काजल, बाळा तू जास्त विचार करू नकोस, मी तुला सांगतो आणि शांत हो. तेव्हा आता काजल खूप रडत असते. दिनकर तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत आणि समजून सांगत असतो. दिनकरला आता ही बाई जे काही बोललेली आहे त्याचं खूप वाईट वाटतं आणि राग सुद्धा खूप येतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत हा सोमला विचारतो, मला सगळं काही खरं खरं काय नक्की काय आहे ते सांग. त्यावर आता सोम त्याला सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो की हे बघ दादा, मला असे वाटत होते की लग्नानंतर मी काजल बद्दल विचारच नाही करणार. मला खरोखर अनामिका बरोबर संसार करायचा होता. अरे मी तसा प्रयत्न सुद्धा केला होता. अरे मला वाटलं होतं की अनामिका आणि माझ्यामध्ये सगळं काही सुरळीत होईल म्हणून, परंतु अरे दिवसेंदिवस आता तसं होण्याऐवजी सगळं काही विस्कटत गेलं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की सोम हे बघ, अरे कसं असतं राजा, अरे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा मात्र गोष्टी खूप वेगळ्या असतात. जेव्हा एखादी मुलगी आपल्याबरोबर लग्न करून घरामध्ये येते तेव्हा आता आपल्याला तिला खूप अगदी सांभाळावं लागतं. तिची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर असते. ती अगदी म्हणजे आपल्याबरोबर लग्न करून म्हणजे येतेच, तर आपल्याला खूप काही असं जबाबदारीने वागावं लागतं. प्रत्येक गोष्ट सांभाळून घ्यावी लागते. अरे तू अनामिकाशी लग्न करून तर 3 आयुष्य पणाला लावलीस, आणि हे बघ त्यावेळेस मात्र काजल बद्दल अगदी तुझ्या मनामध्ये राग असेल, तुझं आणि तिचं पटत नसेल, पण तरी सुद्धा तू अनामिकाशी का लग्न केलंस मग, या प्रश्नाचं उत्तर मला नाही मिळत. त्यावेळेस मात्र तू अनामिकाशी जर लग्न केलं नसतं तर तरी सुद्धा ते चाललं असतं. परंतु हे बघ आता हे जे काही झाले तो प्रॉब्लेम खूप मोठा सिरियस झालेला आहे. तेव्हा मात्र आता सोम काही उत्तर देत नसतो. त्यानंतर आता इकडे संगीता ही काजलसाठी स्थळ शोधत असते. फोनवर आता भाजी निवडता ती बोलत असते आणि म्हणत असते की कसं आहे की 10 वर्ष वयाने खूप मोठा, म्हणजे आमच्या मुलीसाठी आता ते वय खूप मोठं असेल, त्यामुळे हे स्थळ मला नकोय. आता तिकडून त्या बाई म्हणत असतात की आहो पण त्यांची परिस्थिती चांगली आहे, वयाचा काय तुम्ही इतका विचार करतात. संगीता म्हणत असते की ते मला सगळं मान्य आहे, पण तरी सुद्धा अंतर खूप जास्त आहे. तेव्हा ती आता मॅडम म्हणत असते की हो अहो इतकं चांगलं स्थळ आहे, शोधून सुद्धा तुम्हाला असं स्थळ नाही मिळणार. तेव्हा आता संगीता म्हणते की हो ते आहेच, पण तरी सुद्धा आमच्याकडून नकारच तुम्ही कळवा, नकार कळून टाकवा. म्हणून आता संगीता फोन ठेवते आणि तेवढ्यातच काजल रडत घरी येते. आता संगीता धक्क्याने पाहत असते की नक्की हिला काय झाले असेल. दिनकर तिच्या मागे येतो. दिनकर म्हणतो की काजल अगं पोरी ऐकून घे. आता काजल मात्र आपल्या रूम मध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते. तेव्हा मात्र आता ही संगीता विचारते की अहो काय झालं. त्यावर आता दिनकर सांगायला सुरुवात करतो की आज सकाळी मात्र आपली काजू ही मार्केटमध्ये भाजी आणायला गेली होती, आणि तेथे जो काही प्रकार घडलेला आहे, काजलवर कसे घाणेरडे आरोप करण्यात आले, हे सर्व काही दिनकर आता ह्या संगीताला सांगतो. हे ऐकून संगीताला तर खूप मोठा धक्काच बसतो. संगीता दिनकरला काही उत्तर देत नाही आणि लगेच जो काही आत्ता फोन आला होता तर त्या फोनला परत ती कॉल करते आणि म्हणते की मी संगीता खरे बोलते, आत्ताच तुमचा कॉल आला होता आणि हे बघा मी आत्ताच आमच्या यांना विचारलं आणि आत्ताच ते म्हणाले की 10 वर्षाचा फरक चालतो, म्हणजे आता ह्या स्थळाला लगेच संगीता होकार देते. तेव्हा दिनकरला हे ऐकून अगदी धक्का बसतो. संगीता म्हणते की हे बोलले म्हणून मी तुम्हाला होकार दिला आणि तुम्ही त्यांना सुद्धा होकार कळवा. संगीता 10 वर्षाचा फरक असून लग्नासाठी तयार होते आणि हे बघा होकार कळवा आणि मान्य आहे आम्हाला हे स्थळ, परंतु ते कोल्हापूरच्या बाहेरच राहतात का असे सुद्धा ती विचारते. दिनकरला आता हे सर्व ऐकून खूप असं वाईट वाटतं आणि संगीताच आता होकार देते. काजलला काही न विचारता ती डायरेक्ट म्हणते की आमची काजू हो माळ घालायला तयारच आहे. त्यानंतर आता इकडे रडत रडत सोम त्यांच्यातील सर्व काही अद्वैतला सांगतो. अद्वैत आता विचार करत असतो. सोम अद्वैतला म्हणतो की दादा हे बघ मला सगळं काही कळतं आणि त्या सगळ्याचा त्रास सुद्धा मला खूप होतोय. आणि हे बघ आता अद्वैतचा हात धरून सोम म्हणतो की हे बघ दादा आज पहिल्यांदा मी कुणाशी तरी इतक्या मनमोकळेपणाने बोललो आणि खरंच दादा त्याबद्दल थँक्यू. परंतु हे बघ दादा तू नेहमी माझ्या असं सोबत असशील ना, मला तू चुकीचा नाही ना समजणार. अद्वैत आता सोहमकडे बघतो, त्याच्या हातामध्ये हात देत म्हणतो की डोंट वरी, मी कायम तुझ्या सोबत असेल. तेव्हा ते ऐकून सोहम म्हणतो की खरंच थँक्यू दादा. सोहमचे डोळे अगदी पाणावलेले असतात. तेव्हा अद्वैत आता विचार करतो की खरे नक्की मला विचारेल की आता सोहम काय म्हणाला असेल, तर आता मी खरेला काय उत्तर देऊ. आणि सोहमचं तर लग्न झालेलं आहे तरी सुद्धा तो हे असं बोलतो आणि ते पण आता खरेच्या बहिणी विषयीच. त्यामुळे मला मात्र हे सगळं खरेला सांगणं फार कठीण आहे. मग मी आता काय करू.
तेव्हा आता अद्वैत विचारात पडतो तर सोहम त्याला विचारतो की दादा काय झाले. त्यावर आता अद्वैत त्याला म्हणतो, हे बघ सोहम, अरे हा प्रॉब्लेम आहे तर तो खूप सिरियस आहे, परंतु तरी सुद्धा आपल्याला हा सॉल्व्ह करावा लागेल. त्यानंतर आता रोहिणी सगळेजण बाहेर आहे या संधीचा फायदा घेऊन घाईने इकडे रूममध्ये आलेली असते आणि त्या ग्रंथाची गाठण सोडून तो ग्रंथ आपल्या हातात घेते आणि काही झाले तर यातील जे काही पानं आहे तर ते मला गायब करावेच लागतील. मग नक्की आता ह्या ग्रंथाचं मी काय करू याचा ते विचार करते आणि जर आता ह्या कागदावर पाणी सांडले आणि ह्या पानांचा जो काही लगदा तयार होईल आणि एकदा की लगदा तयार झाला तर कसला तोडगा आणि कसलं काय. त्यानंतर आता इकडे सगळे काही लाडू बांधून होतात. तर आता ते पातेलं कला ही किचन मध्ये घेऊन येते आणि सुवर्णाला म्हणते की हे जे लाडू आहे तर ते 2 वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेव आणि ते लाडू तू असे भर की ते लाडू फुटणार नाही. तेव्हा सुवर्ण होत आहे तर कला म्हणते की हो आलेच मी. कला आता रूम मध्ये यायला निघते. तोपर्यंत आता रोहिणी हातामध्ये तो पाण्याचा चंबू घेते. तर आता ते पाणी ती त्यावर ओतणार तेवढ्यात रोहिणीच्या लक्षात येते की नक्की कोणीतरी आलेले आहे म्हणून ती घाईने मात्र आता ते ग्रंथ परत त्या कापडामध्ये ठेवते आणि इकडे तिकडे पाहत असते. तेवढ्यात कला आता दरवाजा उघडते आणि आत येते तर काय रोहिणी तिला समोर दिसते. आता रोहिणीला ती समोर पाहते तर रोहिणी मुद्दाम पाण्याचा ग्लास घेऊन आता चंबू मधून पाणी ग्लास मध्ये ओतत असते. तेव्हा कला आता रोहिणी जवळ आत येते आणि रोहिणी मात्र मुद्दाम पाणी पिण्याचं नाटक करते. कला विचारते की रोहिणी मॅडम तुम्ही इथे काय करतात. तेव्हा आता रोहिणीला काय उत्तर देऊ ते काही कळत नसतं. ती सारखी कलाकडेच पाहत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही आता अद्वैतला म्हणते की अरे ही अक्षर जुळवण्यापेक्षा आपण ही चित्र जोडली तर, म्हणून कला आणि अद्वैत ते फाटलेल्या ग्रंथाचे जे पान आहे तर त्याचे चित्र जोडत असतात आणि तेव्हा मात्र त्यांनी जे काही ते विस्कटलेले चित्र आहे ते जोडलं आणि आता कला म्हणते की आपण सगळ्यांचे जे काही विस्कटलेले संसार आहे तर ह्या चित्राप्रमाणे ते जोडू शकतो. आता मात्र ते जोडल्यानंतर छान असं अगदी ते पान तयार होते. तर कला आणि अद्वैतला खूप आनंद होतो. कला लगेच अद्वैतला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा मात्र अद्वैत सुद्धा तिला जवळ घेतो. त्यानंतर कला एका कॅफे शॉप मध्ये आलेली असते. आता राहुल सुद्धा तेथे रोहिणीला भेटायला आलेला असतो. आता राहुल मात्र रोहिणीशी बोलत असतो पण आता वेटर मध्ये असल्यामुळे रोहिणी काही कलाला दिसत नाही. कला आता राहुलला पाहते आणि राहुल येथे कोणाला भेटायला आला असेल असं ती विचार करते. तेव्हा समोर आता ती डोकावून पाहते तर तिला रोहिणी दिसणार असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.